पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले लेट्स बॅटल बिगिन. एक मोठा सामना, मोठी लढत. विशाल पहिला चेंडू समोर. दोन्ही अशा पद्धतीचे खेळाडू आहेत की पहिल्या षटकातच एक चांगली लढत पाहायला मिळणार आहे. एक चांगला द्वंद्व पाहायला मिळणार. मी नेहमीच म्हणतो ज्या दोन संघामध्ये सामना रंगतो, एक सामना, एक लढत, एक युद्ध, एक चुरस रंगते, ती म्हणजे खेळपट्टीवर मैदानात, जिथे एक वेगवान गोलंदाज आणि त्याच्या ताकदीचा तेवढाच आक्रमक फलंदाज. इथे विकीसाठी पुढचा चेंडू घेऊन विशालच्या चेंडू लगावला तडाके बंद फटका. एक लांब पल्ल्याचा षटकार येतोय. जर आपण पाहिलं तर विशाल जैतू आपण पाहतोय आणि जैतू या नावाने जास्त करून संबोधलं जातं विशालला. आणि इथे मात्र त्याचं स्वागत केलं जाते. पहिला चेंडू नक्कीच उजव्या बाहेरचा होता, मात्र पुन्हा एकदा आपल्या आक्रमक स्वरूपात आपण पाहतोय ते म्हणजेच विकी कैवल्य पाटीलला. कैवल्यकडे ही क्लास आहे. दोन्ही आक्रमक फलंदाज कैवल्य आणि अजिंक्य ही जोडी मैदानात. विशालचा चेंडूवरती लागला फटका. चेंडू हवे, चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमा रेषेपार. बॅक टू बॅक 6 सेकंड इन रो, सलग दुसरा षटकार. इथे आपली आक्रमकता दाखवली जाते, आपली स्ट्रोकची रेंज दाखवली जाते, ती म्हणजेच विकीकडून. इथे विकीने पहिला षटकार लागला होता, तो म्हणजेच लॉंग ऑन सीमारेषेपार आणि त्यानंतर लॉंग ऑफ सीमारेषेपार. हा फलंदाज अशा प्रकारचा फलंदाज आहे की जास्तीत जास्त चेंडू हा व्ही शेपमध्ये खेळताना आपण त्याला पाहतो. आणि जर त्याला अकुटबाई चेंडू मिळाला तर मात्र मिडविकेट पार चेंडूला भिरकवण्याची देखील त्याच्याकडे क्षमता आहे. साई झिराट संघाकडे आपण पाहिलं तर सलवेराच्या भूमिकेत ज्या फलंदाज नेहमीच प्रभावित केले आणि ज्यांनी बऱ्याच धावा आपल्या संघासाठी जमवल्यात असा विकी स्ट्राईकवर. यावेळेस चांगला चेंडू कमबॅक केलं जात आहे. इथे यॉर्करच्या चेंडूचा वापर केला जातोय, कारण हा चेंडू अशा प्रकारचा चेंडू आहे. या चेंडू बऱ्याचशा फलंदाजाकडे उत्तर नसतं. एकेरी धावा ते घेतात किंवा सन्मान देतात. निर्धाव चेंडू येतो, त्याच चेंडूचा वापर केला जातोय. ज्याला गोलंदाजाचं ब्रह्मस्त्र असं म्हटलं जातं. 4 चेंडू झाले, धावसंख्या आपण पाहिली 13 झाले. एक चांगली सुरुवात विकीकडून. आता नॉनस्टिक एंडवरचा फलंदाज सलवेराच्या भूमिकेत आलेला आहे, तो म्हणजेच अजिंक्य वैते स्ट्राईकवर येतोय. अजिंक्यच्या बॅटमधून जेव्हा जेव्हा धावा आल्या तर त्यावेळेस आपण पाहिलं तर चौका षटकांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळाली. आज पुन्हा एकदा तशाच पद्धतीची फटकेबाजी पाहायला मिळणार का? कारण समोर एक वेगळं आव्हान आहे. समान ताकदीचा संघ आहे, ज्याच्याकडे गोलंदाजी क्रमामध्ये विविधता आहे. चांगलं मिश्रण असणारे गोलंदाज आहेत. एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल, यात कोणतीच शंका नाही आहे. या सामन्यात कोणता संघ विजयी ठरेल हे शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला सांगता येणार नाही. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक चेंडू हवे तर क्षेत्ररक्षक चेंडू खाली छेल टिपला जातोय. अजिंक्यचे खेळ इथे संपुष्टात येते. विशाल जैतूला यश मिळत आहे. झालेत. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. इथे अजिंक्य मात्र 0 धावसंख्येवर बाद होतोय. डाव्या शीच्या बाहेरच्या चेंडूला आपण पाहिलं स्क्वेअर लेगच्या दिशेला मोठा फटका लागण्याचा प्रयत्न तो इथे बाद झालाय. चांगला झेल पकडला जातोय. शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय, नवीन फलंदाज. आणि त्याचबरोबर साई झिराट संघाचा कर्णधार ओमकार पाटील तिसऱ्या क्रमांकावर येतोय. फलंदाजी क्रमात झालेला बदल आपण पाहतोय. हा बदल किती यशस्वी ठरेल हे आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याचं कारण नक्कीच आहे, कारण चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता असणारा फलंदाज आता येतोय स्ट्राईकवर. विशालला इथे यश मिळालं. विशालने सुरुवात षटकाची तितकीशी चांगली केली होती. पहिला चेंडू जरी निर्धावाला असला तरी त्यानंतर 2 मोठे फटके आले, मात्र त्यानंतर कमबॅक करण्याचा त्याचा प्रयत्न इथे यशस्वी होतोय. अजिंक्यसारख्या चांगल्या फलंदाजाला त्याने बाद केलं. एक विकेट प्राप्त केल्या आपल्या संघाला. पहिल्याच षटकात ब्रेक थ्रू तो मिळवून देतोय. पहिल्या षटकातील येणारा हा अंतिम चेंडू असेल. ओमकार पाटील पाहूया कशा प्रकारे आपल्या खेळीला सुरुवात करतोय. ओमकार पाटील स्ट्राईकवर. विशाल जैतू आपल्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन
लोअर फुलटॉस चेंडूला भिरकावलाय. आपण पाहतोय डीप इंड विकेटला कर्णधार निखिल चांगला क्षेत्ररक्षण करतोय या एकेरी धावेने. या पहिल्या षटकाची सांगता होते प्रथम फलंदाजी करताना साई झिराट संघाची धावसंख्या झाली 1 गडी बाद 14 धावा 14 रन्स लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. 5 षटकांचा सामना आहे. दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाज नियुक्त केला जातोय. चला मित्रांनो, प्रत्येक षटकांत कृपया करून टीम मीटिंग घेऊ नका, कारण हा सामना सुरू होण्याआधीच आपण पाहतोय 10 ते 15 मिनिटाचा अवधी येथे वेळ वाया गेलेला आहे. तर कृपया करून आपण सामना त्वरित सुरू करा. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजाला नियुक्त करायचं आहे. चला मित्रांनो, सामन्याला सुरुवात करा. गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय एक अनुभवी गोलंदाज निवासकडे बऱ्याचशा वर्षांचा अनुभव आहे. एकीकडे निवासचा अनुभव आपल्याला पाहायला मिळेल, तर दुसरीकडे कलात्मकता आणि आक्रमक फटकेबाजी पाहायला मिळेल. ओमकार पाटीलची या षटकात देखील एक चांगली चुरस पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण विखुरलं जाते थोडंफार करण्यात. या मैदानात निवासने बरेचशी षटकं निर्धाव टाकलेली आहेत. यावेळेस मात्र निवासच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं जातंय. वेलकम म्हटलं जातंय षटकारांनी ओमकार पाटीलकडून. षटकार कुठेतरी गोलंदाज निवासला विचार करण्यास भाग पडेल, कारण पहिला चेंडू होता चांगला चेंडू आणि या चेंडू अप्रतिम स्ट्रोक येतोय तो म्हणजे ओमकार पाटीलच्या बॅटमधून. ओमकार देखील मोठे फटके लगावू शकतो. संघाचा कर्णधार अष्टपैलू खेळाडू आहे. पाहूया पुढील चेंडूचा सामना. ओमकार कशा प्रकारे करतोय. ओमकार मात्र इथे थांबण्याचं नाव घेत नाहीये. सलग दुसरा षटकार येतोय लॉंग ऑन सीमारेषे पार. करतो म्हणजे मिश्रण करतोय, मात्र त्याचा काही फरक पडत नाहीये ओमकारला, कारण त्याने एकच ठरवलंय, मी केवळ आक्रमण करणार आणि माझ्या रेंजमध्ये चेंडू आला तर त्याला सरळ सीमा रेषे बाहेर भिरकवणार. सलग 2 षटकार येतात ओमकार पाटीलच्या बॅटमधून. धावसंख्या होते 26 धावा. पुढचा चेंडू निवासचा ओमकारसाठी. यावेळेस अजून एक चांगला फटका आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली असताना देखील पाहतोय चेंडू सीमारेषे पार. सलग तिसरा षटकार. वरती 3 षटकार आलेत. याचा अर्थ कुठेतरी त्याला कानमंत्र देण्याची आवश्यकता आहे. गोलंदाजीत त्यांनी काहीसा बदल करणं आवश्यक आहे, कारण इथे दिशा दाखवली जाते. वाडिश लॉंगॉनच्या दिशेला पहिला षटकार, लॉंगॉनच्या दिशेला दुसरा षटकार आणि तिसरा षटकार आपण पाहिला तर तो देखील काव कॉर्नर क्षेत्रावरून षटकार आलाय. त्यामुळे आता गोलंदाज पाहायचंय कशा प्रकारे कमबॅक करतो, की अशाच प्रकारची आक्रमक फटकेबाजी, केवळ मोठे फटके पाहायला मिळणार ओमकार पाटीलच्या बॅटमधून. आत्तापर्यंत ओमकारने 4 चेंडूचा सामना केलाय आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर 3 षटकांशी वैयक्तिक 19 धावसंख्येत खेळतोय. आपल्या संघासाठी चांगली सुरुवात करून देताना ओमकार पाटील अष्टपैलू खेळाडू साई झिराट संघाचा कर्णधार आपण पाहतोय. निवासचा पुढचा चेंडू, उजव्याशीच्या बाहेरचा चेंडू, इथे मात्र झेल पकडला होता. अप्रतिम झेल म्हणता आलं असतं, मात्र त्या दरम्यान पंचांचा इशारा येतोय तो म्हणजेच नोचा. कुठेतरी जीवदान लाभते आणि हे जीवदान मात्र खूपच चुकावं ठरेल, ते म्हणजेच ओमकारसाठी. आणि त्याचबरोबर साई झिराट संघाचा एक हाती झेल टिपला होता. अप्रतिम झेल, मात्र नोचा इशारा आलाय, म्हणजेच आव्हान स्वरूपाची धाव मिळेल. त्याचबरोबर फ्री हिटची सुवर्ण संधी असेल. फ्री हिटची ही संधी किती फायदेशीर ठरणार, या फ्री हिटच्या संधीचा फायदा उचलणार का पाहायचा आहे. तो म्हणजेच फलंदाज ओमकार.
यावेळेस फ्री हिटच्या चेंडू लागला फटका. झेल टिपला तरी फलंदाज बाद दिला जाणार नाही, कारण फ्री हिटच्या चेंडू एकच धाव मिळते. धावसंख्या पण पाहतोय, धावसंख्या झाली आहे 34 धावा 5 षटकांच्या सामन्यामध्ये. ज्या पद्धतीने धावसंख्या सुरू आहे, किमान 75 ते 80 धावसंख्येपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल साई झिराड संघाचा. त्या दरम्यान निवासचा पुढचा चेंडू इथे विकीसाठी. विकी देखील मोठा फटका लगवण्याच्या प्रयत्नात होता, मात्र बॅट आणि चेंडूचा सुरेख असा मेळाप होत नाहीये. एकच धाव मिळते. दोन्ही फलंदाजांचं मी नक्कीच कौतुक करेन, कारण दोन्ही फलंदाजांना कल्पना आहे चांगला खेळ त्यांच्याकडून होतोय. दोन्ही मोठे फटके लगवू शकतात. चेंडू निर्धाव खेळून काढत नाहीयेत, एक धावा घेत आहेत, स्ट्राईक रोटेट करतायत आणि संधी मिळाली तर मोठे फटके लगावत आहेत. धावसंख्या झालेली आहे 35 धावा. दुसऱ्या षटकातील येणारा अंतिम चेंडू महागड षटक. इथे मात्र डाऊन द लेग साईड वाईडचा इशारा. इथे मात्र गोलंदाज नियंत्रण ठेवू शकत नाहीये निवास आपल्या चेंडूवरती. धावसंख्या 36 झालेली आहे. धावांत स्वरूपाच्या धावेने धावफलक पुढे सरसावतोय आणि येथे ओमकारच्या बॅटमधून आलेला अजून एक पॉवरफुल स्ट्रोक. चेंडू लॉंग ऑन सीमार शेपार, उत्तुंग लांब पल्ल्याचा षटकार. नाणेफेकीचा कौल केल्या गेल्यानंतर निखिलने निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा, मात्र निर्णय योग्य होता का हा प्रश्न नक्कीच माझ्या समेत आपण सर्वांना देखील भेडसावत असेल, कारण 2 षटकामध्ये तब्बल 42 धावा आल्यात आणि आपण पाहिलं एकच फलंदाज बाद झालाय. 42 धावा पहिल्या षटकात, 14 दुसऱ्या षटकात, त्याच्या दुप्पट म्हणजे 28 धावा आल्यात. धावसंख्येचा आलेख अशाच प्रकारे चालू राहिला तर मात्र एक मोठी धावसंख्या किंबहुना या सामन्यात 100 धावसंख्या देखील आपल्याला पाहायला मिळू शकते, कारण 2 षटकामध्ये 42 धावा आल्यात आणि अजूनही 3 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. आणि अशा प्रकारचा फलंदाजी क्रम नक्कीच आहे तो म्हणजे साई झिराड संघाकडे. अजिंक्य वैते बाद झालेला आहे, मात्र त्याचा बंधू त्याचा भाऊ अर्पित वैते देखील येणं बाकी आहे. प्रारंभ पाटीलला विसरून चालणार नाही, तो देखील मोठे फटके लगावतो. मंदारचे आक्रमक खेळ आपण बऱ्याच वेळेला पाहिले, डावखुऱ्याचा फलंदाज आहे. त्याच दरम्यान विशाल आल्या आल्या विशालचं इथे स्वागत केलं जात आहे, वेलकम म्हटलं जात आहे षटकारांनी. विकी धावांचा डोंगर रचला जाणार यात कोणतीच शंका नाही आहे, मात्र हा डोंगर रचला जाऊ नये असं वाटत असेल तर गोलंदाजांना विशेषतः धावा रोखाव्या लागतील आणि विशेषतः म्हणजे धावा रोखण्यापेक्षा विकेट प्राप्त करावं लागेल, कारण ह्या दोन्ही फलंदाज ज्या पद्धतीत धावा जमवत आहेत, ज्या पद्धतीत भागीदारी रचली जाते. इथे मात्र ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाला होता, पुन्हा एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मात्र यावेळेस एक धाव नक्कीच मिळते. या एकेर धावेने धावसंख्या झालेली 49 धावा. आपण पाहिलं आत्तापर्यंत विकीच्या बॅटमधून 3 षटकार आलेले आहेत, तर ओमकारच्या बॅटमधूनही 3 षटकार आलेत. दोन्ही फलंदाज जणू काही असं म्हणतात, एक षटकार मी लगवला तर तो दुसरा म्हणतोय मी देखील षटकार लगवणार, आणि षटकांच्या परिभाषेमध्येच खेळ सुरू आहे आणि ते प्रत्येक गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतला जातोय. त्याच दरम्यान विशाल जैतूचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र ओमकारचा फटका, मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत, विशाल स्वतः चेंडूच्या खाली. इथे मात्र झेल निसटतो. आज मात्र नशिबाची साथ नक्कीच लाभते मी म्हणेन ओमकारला, कारण ओमकारचा एक झेल पकडला तेव्हा चेंडू न होता आणि आता झेल उडाला तेव्हा झेल निसटला स्वतः गोलंदाजाच्या हातातून. इथे एक धाव मिळते. एकेर धावेने आपण पाहतोय धावांचं अर्धशतक लागतंय आणि मला वाटतं फास्टेस्ट अर्धशतक म्हणेन कुठल्याही संघाचं या स्पर्धेमध्ये, की 2 षटकं आणि 3 चेंडूमध्येच 50 धाव लागल्यात. एक गडी बाद 50 धाव, अशी चांगली स्थिती, मजबूत स्थिती म्हणावी लागेल. एक चांगली सुरुवात दोन्ही फलंदाजांची. विशालचा पुढचा चेंडू. यावेळेस पॅटर्न चेंडूचा सुरेख असा मिळत नाही, एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच केला जातोय. इथे मात्र हा प्रयत्न यशस्वी होईल, कारण फेक अत्यंत खराब. त्यानंतर अजूनही बॅकअपला येण्या क्षेत्ररक्षकाच्या हाती चेंडू येत नाहीये, त्यामुळे जिथे एक धाव होती तिथे 2 आणि तिथे खराब फेकीमुळे 2च्या ठिकाणी 3 धावा झाल्यात. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झालेली आहे 53 धावा.
षटकाचा विचार केला तर या षटकातील चेंडूची संख्या आपण पाहतोय 4 चेंडू झाले, 2 चेंडू येणं बाकी आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर. या पुढील सामना असेल तो म्हणजेच राजा शिवछत्रपती किहीम विरुद्ध जय हनुमान कार्ले. दोन्ही संघांनी सज्ज राहायचे. पुढील सामना आपला असणार आहे. इथे मात्र रिव्हर्सचा फटका, ज्या फटक्यासाठी ओमकारला नेहमीच ओळखलं जातं. अप्रतिम प्रकारे रिव्हर्सचा फटका खेळणारा खेळाडू आहे. प्रयत्न नक्कीच त्याने केला, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क येत नाही. निर्धाव चेंडू आहे. धावसंख्या 53 झालेली आहे. तिसऱ्या षटकातील येणारा हा अंतिम चेंडू. येथे मात्र पूर्णतः या चेंडूवरती आपली ताकद लावलेली आहे आणि चेंडूला स्ट्रेट खेळून काढलाय सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी. कर्णधार आपण उपस्थित असाल तर आपण देखील यायचे आणि आपली प्लेइंग 11ची लिस्ट आम्हाला इथे द्यायची. जय हनुमान कार्ले संघाचा कर्णधार आपण उपस्थित असाल तर आपण देखील इथे लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायचे. आणि या सामन्याच्या चालू सामन्याच्या इनिंग्स ब्रेकमध्ये आपल्याला नाणेफेकीचा कौल केला जाईल याची नोंद घ्या. पहिला चेंडू नक्कीच अप्रतिम आपण पाहतोय. गोलंदाज सौरभ येतोय आणि सौरभचा चांगला चेंडू म्हणावा लागेल, कारण सौरभने देखील ओळखलंय. फलंदाज केवळ मिडविकेट स्क्वेअरलेगच्या दिशेला फटका लागण्याचा प्रयत्न करतोय, सफल होण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या 59 झाले. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू. इथे बॅटच्या चेंडूचा सुरेख असा मिळाप होत नाही आणि यष्ट्यांच्या मागे पण पाहिलं तर यष्टीरक्षक कमलाकर देखील आपण पाहतोय, त्याच्या हातून चेंडू निसटतोय. बऱ्याच वर्षांचा अनुभव आणि यष्टीरक्षकाच्या भूमिकेत बराच वेळेला आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करणारा हा यष्टीरक्षक फलंदाज कमलाकर दादले आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. त्या दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू. आपण जर पाहिलं तर हवेमध्ये थोडीफार मुवमेंट चेंडूला मिळते. इथे विशाल जपन चेंडू फील्ड करतोय. इथे 2 धावा घेण्याची संधी उपलब्ध होते. या 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे 62 धावा. पहिल्या 3 षटकांच्या तुलनेत ह्या षटकात जरा धावगती रोखण्याचा प्रयत्न केला जातो असंच म्हणावं लागेल. पहिला चेंडू निर्धाव, नंतर दुसरा चेंडू एकेरी धाव, तिसऱ्या चेंडू 2 धावा आल्यात. अजूनही या षटकातील आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळणं बाकी आणि त्यानंतर येणारं एक षटक म्हणजे एकूण 9 चेंडूचा खेळ या इनिंगमधील बाकी आहे. आता पाहायचं किती धावसंख्येपर्यंत मजल मारली जाते. आत्तापर्यंत या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या आहे सांघिक धावसंख्या 5 षटकामध्ये 82 धावा. 83 धावा नक्कीच ती टोटल पार करण्यात आली होती. इथे मात्र ओमकारचा मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत आणि यश मिळत आहे ते म्हणजे सौरभला. ओमकार पाटील बॅक टू द पॅव्हिलियन.
धुकोड आयोजित स्पर्धेमध्ये गावदेवी चषकात उत्कृष्ट गोलंदाज किताब या खेळाडूने पटकावला होता. प्रारंभ स्ट्राईकवरती पहिला चेंडू आपण पाहिलं तर या षटकामध्ये टप्पापर्यंत चेंडूची गती थोडीशी कमी होताना आपण पाहतोय. थोडंफार चेंडू थांबून बॅटवर येतोय, त्यामुळे बॅट आणि चेंडूचा सुरेख मिळाप होत नाहीये. सौरभ कडून नक्की चांगली गोलंदाजी होती या षटकात. अद्यापही कोणती बाउंड्री, कोणताही चौकार षटकार आला नाही. धावसंख्या स्थिरावलेली आहे 63 धावा, 63 धावा. त्याच दरम्यान तिसऱ्या षटकात येणारा हा अंतिम चेंडू असेल. विकी मात्र मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे एक अप्रतिम रनिंग कॅच आपण पाहतोय. एफर्टला दाद द्यावी लागेल. टाळ्यांनी अभिवादन केलं जात आहे. विकी बॅक टू द पॅव्हलियन. सर आपण पाहिलं तर आज आपण हे संघांची नावं घेतो की यांचा बराच एक इतिहास आहे. रिलायन्स नवगाव संघाविषयी सांगायचं झालं तर या संघाची मोर्चेबांधणी करणारा आणि या संघासाठी बराच वेळ चांगलं क्रिकेट खेळणारा, या संघाला एका चांगल्या उंचीवर नेणारा असा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू सन्माननीय प्रकाश पाटील इथे आलेले आहेत. तर त्यांना विनंती आहे माझी की आपण इथे प्रकाशदा व्यासपीठावर यायचं आहे. आपण ॲज अ सपोर्टर म्हणून आलेला प्रकाशदा, कृपया करून आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. कारण एक काळ आपण गाजवलात आणि त्यानंतर या संघाला विशेष स्थान मिळाले आणि आजही आपलं नाव आणि या संघाचं नाव अदबीने घेतलं जातं. तर प्रकाशदा आपण इथे व्यासपीठावर यायचं आहे. मंडळाकडून आपणास माझी नम्रतापूर्वक विनंती आहे. प्रकाशदादा नक्कीच एक चांगले क्रिकेटर आहेत आणि यासीन सर जरी आमच्यात वयामध्ये बरीच तफावत असली तरी आमचे मित्र देखील आहेत. तर विनंती आहे सन्माननीय प्रकाशदा आपणास की आपण इथे व्यासपीठावर यायचं आहे. या षटकात मात्र खऱ्या अर्थाने गोलंदाज सौरभचं मी कौतुक करेन. कुठेतरी प्रतिस्पर्धी संघाची जी ट्रेन, बुलेट ट्रेन प्रकारात जात होती, तिला मात्र कुठेतरी रोखलंय आणि केवळ 4 धावा खर्च करत 2 महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त केल्यात आणि आपल्या संघासाठी पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून दिले. अष्टपैलू खेळाडू कमलाकर दादले आपण पाहतोय अंतिम षटक हाताळण्यासाठी येतोय. एक एक्सपिरियन्स त्यांच्याकडे आहे आणि आपल्या संघाला आज सपोर्ट करण्यासाठी सन्माननीय प्रकाशदादा पाटील इथे आलेले आहेत. मंडळाच्या सदस्यांना विनंती आहे की आपण त्यांचा यथोचित सत्कार सन्मान करायचा आहे. इथे प्रारंभ करतोय षटकाराने. षटकाने सुरुवात होते या षटकाची. कम ऑन डीजे. तर धावा, 5 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. सन्माननीय यशवंत भोरी यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रकाश पाटील यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान करायचा आहे. रिलायन्स नवगाव या टीमचे एक लेजेंडरी क्रिकेटर, खऱ्या अर्थाने ज्यांनी या संघाची मोर्चेबांधणी केली आणि त्यांचं मंडळ असलेलं प्रेम आपण नेहमीच पाहतो. आपण त्यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान करतोय. मायेची उबदार शाल आणि त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला जातोय. आणि फकीरपाडाच्या संघाकडूनही बऱ्याच वेळेला ते क्रिकेट खेळलेले आहेत आणि संघासाठी महत्त्वपूर्ण त्यांची कामगिरी आपण पाहतोय. एका क्रिकेटरसाठी यापेक्षा आनंदाची बातमी नसते की एखाद्या संघाकडून त्यांचं एवढं त्यांना प्रोत्साहित करणं. नक्कीच प्रकाशदा आपण एक लेजेंडरी क्रिकेटर आहात आणि आज ते रिलायन्स नवगाव संघाला पाठिंबा देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी इथे उपस्थित झाले आहेत. आपले खूप खूप आभार. मंडळाच्या विनंतीस मान देऊन आपण इथे आलात. असंच आपलं प्रेम, आपलं सहकार्य लाभू द्या. वळूया मैदानाकडे. तर मैदानात आपण पाहिलं पहिली धाव घेतल्यानंतर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज प्रारंभ इथे आपण पाहतोय थर्ड अंपायरचा निर्णय येतो की बाद झालेला आहे. रनआउटच्या स्वरूपात प्रारंभ बाद झालाय. या विकेट नंतर पाहायचंय किती धावांमध्ये फरक पडणार. ते 70 धावा धावफलक लागलेले आहेत. चार चेंडू अजूनही या षटकातील येणं बाकी आहे.
डावखुऱ्याचाच फलंदाज मंदार मात्रे एक अष्टपैलू खेळाडू आहे. आणि जर आपण पाहिलं तर मंदार जेव्हापासून साई झिरड संघाबरोबर आलेला आहे, संघामध्ये त्याने प्रवेश केला आहे, त्यानंतर त्यांच्या गोलंदाजीची धार देखील वाढली आहे. कारण डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे आणि आपण नेहमी पाहतो डावखुऱ्याचे गोलंदाज हे उजव्या हाताच्या फलंदाजासाठी नेहमीच डोकेदुखी ठरतात. आणि ज्याप्रमाणे डावखुऱ्या हाताने तो चांगली गोलंदाजी करतो, तेवढेच आक्रमक फटके तो फलंदाजी करताना देखील लगावतो. आणि आज त्याला संधी आहे की आपल्या संघासाठी चांगल्या धावा जमण्याची. जर्मन कारले संघ आपण आपल्या कर्णधाराला पाठवायचं आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये नाणेफेक केली जाईल, त्याआधी आपण आपल्या कर्णधाराला पाठवायचं आहे. जर्मन कारले आपला प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालेला आहे. इथे झेल होऊ शकते, मात्र शॉट थर्डमनचं क्षेत्ररक्षक दूरवर आहे. जोपर्यंत चेंडूवर येईल इथे एक धाव मिळते. धावसंख्या आपण पाहतो, धावसंख्या होते 71 धावा. कुणाला वाटलंही नसेल, जिथे 3 षटकांमध्ये 3 षटकांच्या आधीच 50 धावा लागल्या होत्या धावफलकावर, इथे 5 षटकं पूर्ण होईपर्यंत धावसंख्या 70च्या घरातच पाहायला मिळेल. मी तर असंही म्हटलं होतं की कदाचित आपल्या 100 धावसंख्या पाहायला मिळेल आणि त्याच धावगतीने धावा सुरू होत्या. मात्र सौरभचं इथे कौतुक करावं लागेल की सौरभच्या चांगल्या षटकामुळे, चांगल्या गोलंदाजीमुळे त्यांनी कमबॅक केलं, विकेट प्राप्त केल्या आणि धावसंख्येला रोखलंय. आता मात्र 3 चेंडू शिल्लक असताना पाहायचं आहे अर्पित वैते. जर आपण पाहिलं तर शिक्षणानिमित्त अर्पित देखील कमी स्पर्धांमध्ये सहभाग घेऊ शकतो, कारण क्रिकेटबरोबर शिक्षणही तितकंच आवश्यक आहे. आज संधी मिळाली, उपस्थित आहे. काय करतोय पाहायचं आहे. पहिल्या चेंडूवरती इथे निखिल मात्र झेल पकडतोय, विकेट प्राप्त होतोय. अर्पित वैते बॅक टू द पॅव्हिलियन. म्हणून ज्याने कित्येक वर्ष आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केलेली आहे. आणि जर अलिबागमधील आपण पाहिलं तर काही मोजक्या यशरक्षकांची नावं आपण जर पाहिली तर आपण पाहतोय कमलाकर दादले, त्याचबरोबर आपण पाहिलं तर प्रसाद पाटील आणि त्यानंतर नक्कीच एक नाव घेता येईल ते म्हणजेच मनीष भोईर. मनीष भोईर आपण पाहतोय फलंदाजीसाठी येतोय. 2 चेंडूचा सामना करण्याची संधी नक्कीच मिळेल. इथे मात्र उजव्याशीच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा, वाईडचा अवांतर स्वरूपाची धाव मिळते. धावसंख्या 72 झालेली आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 2 चेंडूंमध्ये एखाद मोठा स्ट्रोक किंवा 2 मोठे फटके आले तर मात्र एक चॅलेंजिंग टोटल आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या नक्कीच चांगली आहे, फायटिंग टोटल आहे, मात्र एक चॅलेंजिंग टोटल इथे उभारायची असेल तर या 2 चेंडूमध्ये 1 किंवा 2 मोठे फटके येणं आवश्यक आहे. गोलंदाज कमलाकर दादलेचा हा चेंडू यावेळेस पायाच्या दिशेने आल्या चेंडूला फ्लेक केलाय. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये चेंडू ढकललाय, मात्र इथे चांगला क्षेत्ररक्षण निवास, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहतोय. 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या होते 74 धावा. अंतिम चेंडूवरती एखादा मोठा फटका येणार का? षटकाराला तर 80 धावा धावफलक पाहायला मिळतील. 81 धावांचं लक्ष असेल. जर चौकाराला तर 78 धावा धावफलक लागतील. 79 धावांचं टार्गेट असेल. इथे मात्र एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार का? प्रयत्न नक्कीच केला जातोय, मात्र त्यामध्ये यश मिळणार नाही. फलंदाज मंदार मात्रे रनआउटच्या स्वरूपात बाद. अशा प्रकारे 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला. 5 षटकांच्या अखेरीस प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय साई झिरड संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच 5 गडी बाद, 75 धावा, 75 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स आफ्टर 5 ओव्हर्स. 30 चेंडूमध्ये 75 धावा धावफलक लागल्यात आणि विजयासाठी हा सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या फेरीत प्रवेश करण्यासाठी रिलायन्स नवगाव संघाला आवश्यकता आहे 30 चेंडूमध्ये 76 धावांची. चला, रिलायन्स नवगाव संघ आपण एका रांगेतून मैदानात प्रवेश करायचे. त्याचबरोबर साई झिरड आपण क्षेत्ररक्षणासाठी मैदानात यायचे. रिलायन्स नवगाव आपल्या सलामीची जोडी मैदानात आपण उतरवायचे. जर्मन कारले आपला कर्णधार अजूनही उपस्थित झालेला नाही आहे, कारण प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार उपस्थित होऊन त्याने आपली प्लेइंग इलेव्हनची लिस्ट पण आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. चला,
जय हनुमान कारले संघाचा कर्णधार. आपल्याला आम्ही सारखे आवाज देतोय की आपण इथे या. जय हनुमान कारले. आपल्याला हा शेवटचा कॉल देण्यात येतोय. जर आपण इथे उपस्थित झाला नाहीत तर आपल्या संघाला पेनल्टी दिली जाऊ शकते, याची नोंद घ्या. चला जय हनुमान कारले. सामना सुरू होण्याआधी नाणेफेक होणं आवश्यक आहे. चला जय हनुमान कारले संघाचा कर्णधार आणि राजा शिवछत्रपती किहीम संघाचा कर्णधार. चला शुभम, आपण इथे टॉससाठी यायचं आहे. राजा शिवछत्रपती किहीम विरुद्ध जय हनुमान कारले. आणि या सामन्यात कोणता संघ जिंकणार, दुसऱ्या फेरीत प्रवेश करणार, हे सर्व जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन जातो मी आपल्याला माझे साथी समोलचक, आमचे मित्र सन्माननीय यासीन मर्चंट सर यांच्याकडे. यासीन सर, ओव्हर टू यू. हॅलो, धन्यवाद निनाद. राजा शिवछत्रपती किहीम संघाचे कर्णधार. चला आपण लवकरात लवकर व्यासपीठाकडे यायचं आहे. राजा शिवछत्रपती किहीम. मगाशी प्रकाश पाटील यांचं इथे आगमन झालं, त्यांचा आम्ही सन्मान केला आणि खऱ्या अर्थानं सन्मान होणं फार महत्त्वाचं आहे. कारण एक काळ मित्रांनो, खरंच मी सांगतो तुम्हाला, बऱ्याच लोकांना ठाऊक नसेल, कारण आजची जी 20वीतली पिढी आहे त्यांना नक्कीच ठाऊक नसेल, परंतु एक काळ असा होता या संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये एक मात्र असा फलंदाज होता, हुकमी फलंदाज, जो 2 चेंडू आणि 6 धावा, 3 चेंडू आणि 15 धावा अशा ज्यावेळेस हव्या असतात त्यावेळेस नेमका तो षटकार मारे आणि आपल्या संघाला जिंकून देण्यामध्ये त्याचं कसब होतं. असा प्रकाश पाटील यांचा इथे सन्मान करण्यात आला. फकीरपाडा संघाला सुद्धा त्याने बऱ्याच वेळा जिंकून दिले. रिलायन्स नवगाव या संघाला सुद्धा जिंकून दिले. मांडवा हे मैदान आपल्या सर्वांना ठाऊक असेल. मांडवा मैदानावरती फलंदाजांसाठी वारा हा उलट असतो आणि तिथे षटकार जात नसे, त्यावेळेस MR बॉलच्या वरती त्याने अनेक षटकार ठोकलेत. क्रीडाभवन अलिबागचं मैदान आपल्याला आठवत असेल, समोर असलेली ती बिल्डिंग, त्या बिल्डिंगच्या वरती षटकार त्याने ठोकले, तो सुद्धा हलका बॉल. तर असे अनेक कारनामे मला अजूनही आठवते. आणि आणखीन एक इथे आठवण सांगतायत की ते समोर शाळा दिसते, त्या मैदानावरती शाळेच्या वरून षटकार मारत असे. आणि एक सामना मला आठवतोय, त्याची आवर्जून इथे आठवण करून द्यावी लागेल. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज असताना कुलाबा संघ हा विरोधात होता आणि पहिल्या 3 चेंडूवरती 3 षटकार लगावणारा अर्थात कार्लोस ब्रेटवेट त्यावेळचा हा प्रकाश पाटील होता. याच दरम्यान इथे टॉस केला जातोय. सन्माननीय विश्वनाथजी पाटील, रायगड जिल्हा कबड्डी पंच असोसिएशनचे पंच, यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. शुभम आणि कारले संघाचे कर्णधार ओमकार. नाणेफेकीचा कॉल कारले संघाच्या बाजूने लागलाय. आपला लवकरात लवकर निर्णय आणि आपल्या 15 खेळाडूंची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. आपल्या अलिबाग तालुक्यातील असे अनेक खेळाडू होऊन गेले, खऱ्या अर्थाने त्यांचा इतिहास वारंवार सांगणं किंवा त्यांची ओळख करून देणं हे गरजेचं आहे, कारण बराच काळ लोटला आहे. महेंद्र म्हात्रे यांना आपण पाहिलं, त्यांचा खेळ आपण पाहिला, ते बरेच वर्ष खेळले. राजू म्हात्रे असतील कोलगावचे, त्याचप्रमाणे राम हाले असतील थेरोंड्याचे, असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी क्रिकेटसाठी स्वतःला वाहून घेतलं. त्याचप्रमाणे मोहन चुनेकर, रमेश खांबे, शशी गावण यांना कसं विसरता येईल. त्याचप्रमाणे जर आपण किहीमचा विचार केला तर राजा फेठे असतील, त्यावेळेस शंकर बाडा, थळ संघाचे एक लेग स्पिनर म्हणून नवगावचे अंबरनाथ नवगावकर. चलिए दोस्तों, मैच शुरू हो चुका है. कमलाकर दादले और दिगंबर हामने रिलायंस नवगांव की जानिब से सलामी बल्लेबाज के रूप में कमलाकर फुल टॉस गेंद को, हालांकि
ड्राइव करना चाहते थे, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सीधा लिया और गेंद थर्डमैन की जानिब सरपट ट्रैवल कर रही थी। 1 रन का इजाफा, इस 1 रन के साथ अकाउंट ओपन किया है कमलाकर ने। जीतने के लिए 76 रनों की ज़रूरत। 5 ओवर का यह मुकाबला। साई चिराग बनाम रिलायंस नौगांव आप मैच देख रहे हैं। जय हनुमान चषक 2024 फकीरपाड़ा। आहा, दिगंबर हामने ने शुरुआत की है। पहली गेंद ओवर पिच थी, ऑफ स्टंप के बाहर खड़े खड़े उसे खेल दिया मिड ऑफ के ऊपर से। देख लिया था कि लॉन्ग ऑफ खाली है, उसका फायदा उठाया। पहली गेंद पर चौके से आगाज। चौके से यहां पे शुरुआत की है। 76 रन बनाने हैं तो इसी तरह की बल्लेबाजी की अपेक्षा है और जरूरत भी है। मैंडेटरी पावर प्ले का यहां पे फायदा उठाना होगा। 2 ओवर का खेल जो कि 30 गज दायरे का होगा। इस 30 गज के दायरे में ज्यादा से ज्यादा रन बनाने होंगे। जी हां, मंदार की बहुत ही बढ़िया गेंद थी, डबल माइंड कर दिया था। द्विधा मनस्थिति में देखने को मिला। दिगंबर हाम ने पहला फ्रंट फुट पर खेले या बैक फुट पर खेले, सीवी वंचना में ढीले हाथों के साथ उस गेंद को कवर क्षेत्र पर ढकेलते हुए अपने छोर बदले और अपने साथी बल्लेबाज कमलाकर दादले को खेलने का मौका दिया। देखिए स्वप्निल, मैं तुमको ये बता सकता हूं यहां से मेरे एक्सपीरियंस से, मैं यही बात बताने वाला था कि कमलाकर दादले जब तक मैदान में रहेंगे ये मैच रिलायंस नौगांव के पक्ष में है। कमलाकर दादले ने अपना अकाउंट ओपन किया है चौके से। बहुत ही बढ़िया स्ट्रोक। सागर भोईर यांनी जर झेल टिपला तर रितेश भोईर यांच्यातर्फे 180 रुपयाचं पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येईल। आता हे 180 चा आकडा 180 90 काय आहे मला माहिती नाही। चलिए, तो दोस्तों ये दूसरा चौका। 10 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। हर ओवर में 15 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। 15.20 के औसत से अगर रन बनेंगे तो ही ये मैच जीता जा सकता है। जैसे मैंने कहा कि पहले 2 ओवर में ज़्यादा से ज़्यादा रन बनाने होंगे। जिस तरह से साई चिराग ने पहले 2 ओवर में धमाका किया था, धुलदान की थी गेंदबाजों की, ताबड़तोड़ बल्लेबाजी हमें देखने को मिली, उसी तरह की बल्लेबाजी अपेक्षित है। आहा, मंदार ने काफ़ी प्रभावित किया इस साल मुझे, स्पेशली मैं कहूँगा आप सभी को तो किया है मगर मुझे भी बहुत प्रभावित किया। हालांकि इस गेंदबाज को मैं पहचानता नहीं था, जानता नहीं था, मगर दिगोड़ी के मैदान पर इस खिलाड़ी ने जिस तरह से गेंदबाजी की थी, उसी के साथ साथ आवास के मैदान पर जिस तरह की गेंदबाजी मैंने देखी, सही मायनों में प्रभावित किया है। जी हाँ, हवा में खेल दिया है मगर पीछे की तरफ फील्डर नहीं है, उसके नीचे फील्डर, तो कैच दबकने का मौका था। ये अपने क्या किया। ओहो, कमलाकर दादले को नहीं जीवन दान दे सकते हैं मेरे भाई, बहुत बड़ी गलती की है। ये गलती आपको कितनी महंगी पड़ेगी और उसका कितना खामियाजा भुगतना पड़ेगा ये तो आने वाला समय बताएगा। मगर कमलाकर दादले जब तक मैदान में रहेंगे, क्योंकि अलीबाग तहसील में मैं जानता हूं 4 ओवर के मैच में, इस लिमिटेड 5 ओवर के मैच में सबसे ज़्यादा आधे शतक लगाने वाले बल्लेबाज अगर कोई होंगे तो ऊपरी सूची में कमलाकर दादले का नाम इज्जत से लिया जाता है। वीरेंद्र सहवाग की तरह वो बल्लेबाजी करते हैं, दे धक्का और खींच छक्का, ऐसी उनकी नीति होती है। उनका एटीट्यूड देखने लायक होता है। जब भी गेंदें उनके बल्ले से टकराती है, लास्ट ईयर आपने देखा होगा क्रीडा भवन के मैदान पर बाइक जीता था, 40+ का जो टूर्नामेंट हुआ था, वहां पे मैन ऑफ द सीरीज का खिताब अपने नाम करते हुए बाइक लेके गए थे घर पे, वही कमलाकर दादले। स्ट्राइकिंग एंड पर पहले ओवर की समाप्ति 11 रन। मंदार का बहुत ही बढ़िया ओवर रहा। हालांकि इस ओवर में 2 चौके हमें देखने को मिले, उसके बावजूद मात्र 11 रन मंदार ने, बिल्कुल वाइड नहीं, नो बॉल नहीं, कंट्रोलिंग गेंदबाजी, उसी के साथ सही लंबाई, सही दिशा हमें देखने को मिली। दूसरे ओवर में अपेक्षा थी प्रारंभ के हाथों में गेंद आएगी। नई गेंद को हैंडल करना जानते हैं, गेंद को घुमाना जानते हैं, कट करना जानते हैं और सही लंबाई और सही दिशा उनकी खासियत। राइट आर्म ओवर द विकेट, कमलाकर दादले के सामने उनका इम्तिहान।
आहा, लेग कटर गेंद थी, ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकाल दिया था। स्क्वायर कट करने की कोशिश कर रहे थे, अपना पैटर्न और ब्रांडेड शॉट खेलने की कोशिश थी, मगर फिर भी चकमा खा गए। बहुत ही खूबसूरत गेंद के साथ शुरुआत प्रारंभ की। जी नहीं, इस मरतबा बहुत ज़्यादा बाहर की गेंद, फिर भी उसके ऊपर टूट पड़े थे, लपक गए थे। उस गेंद का पीछा किया था, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। वाइड के रूप में 1 रन, 12 रन स्कोर कार्ड पर, बिना कोई नुकसान रिलायंस नौगांव 76 रनों का पीछा करती हुई। हा, इस मरतबा लेग स्टंप उखाड़ना चाहते थे, कमलाकर दादले के लिए जाल बुना था, तकरीबन वो फंस गए थे ऐसा हमें लगा, मगर बाल बाल बच गए, वरना यहाँ पे गिल्लियां बिखेरी होती और विकेट अपने नाम किया होता। प्रारंभ चाणाक्ष है, प्रारंभ बुद्धिमानी का क्रिकेट खेलते हैं, अक्सर देखा जाता है। ओहो, मगर सामने बल्लेबाज है कमलाकर दादले ने आउट देखा ना था, जैसे ही ओवर पिच गेंद सामने पड़ी हुई दिखी, उसके ऊपर टूट पड़े, उसे खेल दिया है मिड विकेट सीमारेखा के बाहर। 6 रन।
की जानिब से। हेमंत पाटिल भी लंबे शॉट लगा सकते हैं और यहाँ से मैच की तकदीर और तस्वीर बदल सकते हैं, मगर क्या आज ये हमें देखने को मिलेगा? साई झिराड़ की टीम अब पूरी तरीके से इस मैच के ऊपर छाई हुई है, मगर दोस्तों क्रिकेट में कब क्या होगा, कैसे होगा और कौन करेगा, ये बताना बहुत मुश्किल होता है। मैंने तस्वीर बदलते हुए, तकदीर बदलते हुए देखा है इस मैदान पर, इस क्रिकेट के खेल में। आहा, मंदार मंदार मंदार, एक मंदार नाम मुझे याद आता है, मंदार गरुड़े, और अब उसके बाद इस मंदार ने अपना नाम बहुत ऊंचा किया है, ऐसा अगर मैं कहूँगा तो अतिशयोक्ति नहीं होगी। बहुत ही बढ़िया। देखिए वक्त की नज़ाकत थी, यही वक्त था अपने टीम को वापसी दिलाने का, कमबैक करवाने का। जी हाँ, अच्छा स्ट्रोक ज़रूर है इसी बीच कमलाकर दादले से के बल्ले से चौका, मगर ये काफ़ी नहीं होगा। एक गेंद, ओवर की समाप्ति, ओवर की समाप्ति 28 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और बचे हुए 12 गेंदों में 48 रनों की ज़रूरत। देखिए फिर से एक बार वही सिचुएशन, जिस सिचुएशन का मैंने कल भी जिक्र किया था, आपको याद दिलाई थी कि यही सिचुएशन था और हाशिरा का वो मैदान था। 12 गेंदें और 52 रनों की ज़रूरत थी रिलायंस नौगांव को, और निखिल कौड़े, विनोद वाटकरे, इन दो बल्लेबाजों ने वो 52 रन बनाए थे। तो रिलायंस नौगांव ने ऐसे कारनामे इसके पहले अंजाम दिए हैं, तो हो सकता है आज भी इतिहास के पन्नों पर अपना नाम यहाँ पे दर्ज कर सकते हैं हेमंत पाटिल और कमलाकर दादले। 12 गेंदे, 48 रन, 24 रन प्रति ओवर के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। मुसलसल आपको चौके और छक्के यहाँ पे लगाने होंगे, छक्के और चौकों की बारिश करनी होगी। कम से कम 4 बड़े स्ट्रोक अगर आते हैं तो ये मैच रिलायंस नौगांव के पक्ष में जाएगा, मगर यहाँ से मैच 70-30 नज़र आता हुआ। साई आवास बहुत ही बढ़िया यहाँ पे क्रिकेट खेलते हुए, पहले तो नींव रची, बेस बनाया, बहुत ही अच्छा फाउंडेशन तैयार किया उनके बल्लेबाजों ने। 76 रनों का टारगेट रखा 5 ओवर के इस मैच में, और अब यहाँ पे मंदार ने पूरी तरीके से कोलैप्स कर दिया है। पहले ओवर में 11 रन खर्च किए थे, आहा ये देखिए शुरुआत तो हो चुकी है। ये गेंद ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर की थी, मगर बाबा रे बाबा, ये कहाँ खेला है शॉट, मिलेंगे पूरे 6। ये है ताकत हेमंत पाटिल की। रोहित शर्मा और रिकी पॉन्टिंग पुल खेलने के लिए माहिर है, उस तरह से ये खिलाड़ी पुल करने के लिए माहिर माने जाते हैं, और इसका नज़ारा, उसका एक अच्छा चित्र हमें दिखाई दिया। पहली गेंद पर छक्का लगाने के बाद अर्पित के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव, इसी ओवर में 3 बड़े स्ट्रोक की तलाश। जी हाँ, इसमें तब ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर वाली गेंद, फिर भी उसे लपेटना चाहते थे, अपनी आगोश में इस गेंद को लाना चाहते थे, मगर गेंद बाहर की तरफ निकल गई, वाइड करार दिया। एक गेंद में 7 रन तो आ चुके हैं, टीम का स्कोर 35। हालांकि यहाँ से अभी तक आधा सफ़र भी तय नहीं हुआ है, सफ़र बहुत दूर है, बहुत लंबा है, मगर अपनी मंजिल तक पहुँचना है तो कुछ नया और ज़बरदस्त कारनामा का अंजाम देना होगा। हाँ, अच्छी गेंद अर्पित की, अच्छी वापसी। एक ही गेंद पर 7 रन खर्च करने के बावजूद बहुत ही बढ़िया तरीके से चकमा दिया है हेमंत पाटिल को। उसी रीजन में ऑफ स्टंप और ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर की ये गेंद थी, वहाँ पे डिलीवर होने के बाद थोड़ी सी अंदर बाहर कट करने की क्षमता है अर्पित में। अभी भी इस ओवर की 4 गेंदें शेष, इन 4 गेंदों में 3 बड़े स्ट्रोक अगर आते हैं तो ये मैच अंतिम ओवर में बहुत ही करारा हो सकता है, बहुत ही कुरकुरा हो सकता है।
ये लीजिए, आया आया आया, हेमंत पाटिल के बल्ले से दूसरा छक्का आया। तेरह रन जुटा लिए हैं और आने वाली 3 गेंदों पर भी 13 रन अगर जुटा लेते हैं तो ये मैच अंतिम ओवर में चला जाएगा और अंतिम ओवर में फिर कुछ भी हो सकता है। ये 3 गेंदें बहुत ही मौल्यवान, बहुत ही जरूरी। रनों की संख्या मैं बताना चाहूंगा 41 रन, 41 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। मगर जो आने वाला एक ओवर है ना निनाद, उससे ज़्यादा ये ओवर कीमती है रिलायंस नौगांव और साई छिराड के लिए भी, क्योंकि जो बचे हुए 3 गेंदे हैं इसमें अगर बड़े स्ट्रोक लगते हैं ना तो अंतिम ओवर में मनोवैज्ञानिक दबाव अंतिम गेंदबाज के ऊपर आएगा, क्योंकि अंतिम ओवर में कुछ भी हो सकता है। क्योंकि बल्लेबाज जो के हाथों में तो लाइसेंस है, ऊपर से उनकी नजरें भी जम चुकी है, आत्मविश्वास भी बढ़ चुका है। अर्पित क्या करते हैं? अर्पित पूरी तरीके से अपना अनुभव आपको यहाँ पे लगाना होगा और यहाँ पे बचना होगा, बचाना होगा। ये लीजिए, हेमंत पाटिल ऑन द फायर, सीधे बल्ले से तीर की तरह सीधा ये बॉलर के ऊपर से छक्का। हमारे साहिल अब बताएंगे कितने बचे हैं। 8 गेंदे, 29 रनों की जरूरत। ये 2 गेंदे बहुत ही मौल्यवान है, महत्वपूर्ण है। इन 2 गेंदों में कितने बड़े शॉट आते हैं ये देखना होगा। अच्छी गेंद थी, उसे बहुत ही खूबसूरती के साथ फ्लिक किया है। गेंद डी फाइन लेग सीमा रेखा को चीरती हुई फिर से एक बार करारा चौका। और फिर से एक बार जोरदार प्रहार किया है, फुल टॉस गेंद, मगर उसके नीचे प्रारंभ है। प्रारंभ कहां छोड़ने वाले हैं और आखिरकार फुल टॉस के ऊपर विकेट हासिल किया है हेमंत पाटिल। आउट, बैक टू द पैवेलियन। सो वॉलेंटियर्स से मेरी गुजारिश है कि जल्द से जल्द पानी मुहैया करवाइए। 6 गेंदें बची है, 25 रनों की ज़रूरत। अंतिम गेंद जो मैं बार बार कह रहा था कि बहुत मौल्यवान है दोनों टीमों के लिए इस रिजल्ट के हिसाब से, क्योंकि अंतिम गेंद के ऊपर चौका या छक्का आता तो यहाँ से जो टारगेट है वो कम होता और हेमंत पाटिल का विकेट भी बचता और रिलायंस नौगांव को जीतने के आसार फिर ज़्यादा होते। मगर अब यहाँ पे विकेट जा चुका है। रिलायंस नौगांव अब थोड़ी सी और पिछड़ती हुई, क्योंकि 6 गेंदे और 25 रन यानी साई छिराड के लिए जीतने का सुनहरा अवसर मैं कहूँगा। 6 गेंदों में 25 रन बनाना आसान नहीं है, इनफैक्ट बहुत ही मुश्किल। मगर इस तरह के कारनामे हमने देखे हैं। फिर जीतू का नाम याद आता है जिन्होंने 34 रन बनाए हैं। अबू अर्थात अभिषेक नाइक का नाम याद आता है जिन्होंने 6 गेंदों में 36 रन बना लिए हैं। भारुदास कोहली नवगांव के, उनकी याद आती है क्योंकि उन्होंने भी 27 रन बनाए थे। उत्तम पावशे का नाम याद आता है क्योंकि उन्होंने 28 रन बनाए थे। सुबीत भगत ने 28 रन बनाए हैं। तो क्या कमलाकर दादले भी यहाँ पे फिर से एक बार एक नया इतिहास रचकर इतिहास के पन्नों पर अपना नाम दर्ज करेंगे और ये 6 गेंदों में जो 25 रनों की ज़रूरत है उसे पूरा करेंगे, उसे मुकम्मल करेंगे।
6 गेंदे 25 रन। अब अंतिम ओवर के लिए आए हैं ओमकार पाटिल। 45 नंबर की जर्सी पहने हुए ओमकार पाटिल के ऊपर सभी की निगाहें और सभी का विश्वास, साई चिराड़ के खिलाड़ियों का और उनके फैन फॉलोवर का, उनके गांव वालों का। कौन सी टीम आगे प्रवेश करेंगी, साई चिराड़ या रिलायंस नौगांव? दोनों भी टीमें जानी मानी है, एक दूसरे के खिलाफ बहुत सारे मैचेस खेले हैं और एक दूसरे को हराया है, कभी जीत हासिल की है। मगर आज फिर से एक बार नया दिन, नई प्रतियोगिता। साई चिराड़ यहाँ पे पूरी तरीके से जीतने की दहलीज पर है, अगर मैं ऐसा कहूँगा तो गलत नहीं होगा, क्योंकि तकरीबन 70% जीतने के मौके साई चिराड़ के पास है। जी हाँ, इस मरतबा खोद कर खेला था, लोअर फुल टॉस गेंद थी, उसे कारपेट के सहारे ड्राइव किया था, मगर अजिंक्य वैद्य वहाँ पे मौजूद थे। बहुत ही बढ़िया फील्डिंग, रन यहाँ पे लेना नहीं चाहते हैं। 5 गेंदे और 25 रन, 25 रन 5 गेंदे। ओमकार सामने है कमलाकर दादले, 4 बड़े स्ट्रोक चाहिए। जी हाँ, अच्छी गेंद और ओमकार ने चकमा दिया है, कमलाकर दादले आउट। और अब ये मैच भी तकरीबन क्योंकि अभी 4 गेंदे और 25 रन चाहिए। अगर लगातार 4 छक्के भी आते हैं तब भी ये मैच जीतना संभव। हाँ, अगर गेंदबाज कोई गलती करता है और एक्स्ट्रा के रूप में रन देता है, नो बॉल या वाइड करता है, तो फिर यहाँ पे कुछ चमत्कार ही हम कह सकते हैं। मगर पहली नज़र में ये साफ दिखाई देता हुआ साई चिराड़ पूरी तरीके से इस मैच के ऊपर हावी हो चुकी है। 4 गेंदे अंतिम और 25 रनों की ज़रूरत। ओमकार पाटिल ने बहुत ही बढ़िया यहाँ पे शुरुआत दी है। पहली 2 गेंदों में बिना रन खर्च किए कमलाकर दादले जैसे सेट बल्लेबाज को चलता किया। फुल टॉस गेंद और उसे लॉन्ग ऑन की दिशा में खेला है। अर्पित वहाँ पे मौजूद, मगर अर्पित मात्र देख सकते हैं उस गेंद को और पहली गेंद पर अपना अकाउंट ओपन किया है। निखिल कौले के बल्ले से ये पहला छक्का। जी हाँ, अच्छी गेंद ऑफ स्टंप के बाहर फिर से एक बार ललचाते हुए, फ्लाइटेड गेंद थी, हवा में लहराती हुई। स्लोवर वन थोड़ी सी और इसी वजह से मिस टाइम कर गए थे निखिल कौड़े। 2 गेंदे और 19 रन रिलायंस नौगांव को। जी हाँ, अच्छी गेंद, सुपर्ब। यहाँ पे देखिए आउट करार दिया है, लेग बिफोर द विकेट आउट करार दिया है। लेग बिफोर द विकेट के रूप में निखिल कौले आउट होकर मैदान से बाहर। वैसे भी बस औपचारिकता बची है, क्योंकि मात्र 1 गेंद और 19 रनों की ज़रूरत। औपचारिकता पूरा करने के लिए सूफियान नए बल्लेबाज रिलायंस नौगांव की तरफ से। हालांकि सूफियान आउटफील्ड में बहुत ही ज़बरदस्त नज़र आए। एक शानदार थ्रो के रूप में एक विकेट प्राप्त किया था रनआउट के रूप में। जी हाँ, अच्छा खेला है सूफियान ने और सूफियान ने भी छक्का लगाकर यहाँ पे अपने आप को इंट्रोड्यूस किया है, अपनी पहचान बनाई है। फील्डिंग करते हुए एक कैच ज़बरदस्त लपका था और 1 गेंद खेलने का मौका मिला, उसे भी पहुँचा दिया मिड विकेट के बाहर 6 रन के लिए। मगर मैच जीता है साई चिराड़ ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं।